बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या लहानशा शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र। काल जसजसे महाराष्ट्रभर ग्रामपंचायतीचे निकाल बाहेर येत होते, तुम्ही पाहिलं असाल एक केविलवाणी धडपड, एक लाजीरवाणी धडपड तुम्ही पाहिली असाल। भारतीय जनता पक्षाने प्रत्येक ग्रामपंचायतीतून निवडून येणारा सदस्य असेल, पॅनल असेल किंवा सरपंच असेल, हा सरपंच आमचाच कसा, हे पॅनल आमचंच कसं हे दाखवण्याचा, सिद्ध करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, लाजीरवाणा प्रयत्न केला। उभ्या महाराष्ट्रातले सारे सरपंच फक्त भारतीय जनता पक्षाचेच, इतर कुणाचेच नाहीत। तुम्ही सर्वांनी पाहिलं प्रत्येक मीडियावर भारतीय जनता पक्षाची आकडेवारी, जर 2,500 जागा संपूर्ण महाराष्ट्रात लढल्या गेल्या तर 2,500 पैकी जवळपास 2,000 ठिकाणी भारतीय जनता पक्षच, उरलेल्या 400-500 मध्ये यांनी अजित पवार गट बसवला आणि शिंदे टोळी देखील बसवली, म्हणजे विरोधात शून्य। मला हे सगळं पाहत असताना, ही केविलवाणी धडपड पाहत असताना माझ्या मनात विचार येत होते, जर स्वतःचं इतकंच बळ दाखवायचंय, ज्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर देखील लढल्या जात नाहीत, ज्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका या पक्ष चिन्हाच्या बाहेरच्या असतात, पक्षांच्या पलीकडच्या असतात, तिथे देखील या भारतीय जनता पक्षाने इतका आटापिटा करावा, म्हणजे यांच्या पायाखालची किती वाळू सरकली याचा तुम्ही विचार करा। जो भारतीय जनता पक्ष साधी सिनेटची निवडणूक होऊ देत नाही, सिनेटची, मुंबई विद्यापीठाच्या साध्या सिनेटच्या निवडणुकीला हा भारतीय जनता पक्ष होऊ देत नाही, राज्यातल्या साऱ्या महापालिका यांनी प्रशासकाच्या हातात थोपवल्या आहेत, एका महानगरपालिकेची निवडणूक घ्यायची या भारतीय जनता पक्षामध्ये हिम्मत नाही, माझ्या भाषेमध्ये औकाद नाही। तो भारतीय जनता पक्ष सारे 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 सरपंच आमचेच कसे, उरलेल्या 400-500 मध्ये शिंदे टोळी, अजित पवार टोळी कशी बसवली, या सगळ्यांमध्ये मला एक उदाहरण आठवलं, कदाचित तुम्हाला हे उदाहरण चांगलं पटेल। हे उदाहरण थोडंसं मागच्या काळातलंय, थोडंसं जुन्या काळातलंय। ज्या वेळेस बोर्डामध्ये, बोर्डाच्या परीक्षा असायच्या, 10वी बोर्ड असेल किंवा 12वी बोर्ड असेल, 10वी बोर्डामध्ये किंवा 12वी बोर्डामध्ये सर्वप्रथम आलेला विद्यार्थी जो स्वतःच्या हिमतीवर, स्वतःच्या अभ्यासाच्या बळावर बोर्डामध्ये पहिला आलेला आहे, त्याने स्वतः अभ्यास केलेला आहे, ज्या वेळेस या क्लासेसची माणसं, ज्या शिकवण्या असतात ना, कोचिंग क्लासेस, या क्लासेसची माणसं त्याचा फोटो आपल्या जाहिरातीवर टाकतात आणि हा बोर्डात पहिला आलेला विद्यार्थी हा माझ्याच क्लासेसचा विद्यार्थी होता हे ठासून सांगायचा प्रयत्न करतात। सगळ्यांना माहिती असतं ह्या क्लासेसमध्ये हा विद्यार्थी कधी गेला देखील नव्हता, त्या क्लासेसचं थोबाड म्हणा किंवा प्राध्यापकांचं थोबाड म्हणा, कुणाचंही थोबाड त्याने पाहिलं नव्हतं, तरी देखील ज्या वेळेस स्वतःची जाहिरात करायची वेळ येते तेव्हा हा विद्यार्थी माझ्याच क्लासेसचा होता, म्हणजे स्वतःच्या जाहिरातीसाठी त्या विद्यार्थ्याला वापरलं जातं। चला इथपर्यंत ठीक होतं, पण गमतीचा भाग सांगतो तुम्हाला। गमतीचा भाग असा की त्याच बोर्डाच्या, त्याच बॅनरच्या समोर, त्या होर्डिंगच्या समोर दुसऱ्या क्लासेसची जाहिरात देखील लागते आणि त्या जाहिरातीवर देखील हाच विद्यार्थी असतो की हा विद्यार्थी आमच्याच क्लासेसमध्ये शिकत होता। आणि गमतीचा आणखी भाग पहा, बाजूला तिसरा बोर्ड असतो, त्याच्यावर देखील हाच विद्यार्थी असतो। आता हा विनोदाचा भाग सोडून द्या, मला सांगायचंय काय ते लक्षात घ्या। हा विद्यार्थी काय सकाळी ह्या क्लासमध्ये, दुपारी ह्या क्लासमध्ये, संध्याकाळी ह्या क्लासमध्ये जाऊन अभ्यास करत होता का? तर नाही, तो विद्यार्थी त्या क्लासचा देखील नव्हता, पण हे क्लासेस स्वतःच्या जाहिरातीसाठी त्या विद्यार्थ्याला वापरून घेतात। अगदी असंच आहे भारतीय जनता पक्षाचे हे सारे सरपंच माझेच आहे, ही जी म्हण आहे ना त्यांची, ही जेव्हा ऐकतो त्यावेळेस मात्र मला ह्या जाहिराती आठवतात। असो, तो भाग वेगळा, पण एक गोष्ट लक्षात घ्या, हॅमरिंग कशी करायची, स्ट्रॅटेजी कशी वापरायची, मार्केटिंग कशी करायची, हे भारतीय जनता पक्षाकडनं शिकावं। दिवसभर लोकांच्या डोक्यावर, त्यांच्या मेंदूवर हॅमरिंग, म्हणजे ते हातोडा असतो ना, तो हातोडा, तुमच्या विचारांचा हातोडा ठोकत 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 राहायचा, अगदी तोपर्यंत ठोकायचा जोपर्यंत हे विचार मेंदूच्या आरपार जात नाहीत। भारतीय जनता पक्ष या बाबतीत अतिशय माहिर आहे, कारण ह्याची जाहिरातबाजी तुम्ही पाहिलं असेल, साधा कोविडचं ते सर्टिफिकेट सोडलं नाही, लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर देखील तो दाढीवाला चेहरा, सफेद दाढीवाला, पेट्रोल पंपावर जा तोच दाढीवाला चेहरा, तुम्ही बसेसवर पहा तोच दाढीवाला चेहरा, वृत्तपत्र खोला तोच दाढीवाला चेहरा, प्रत्येक ठिकाणी याच्या जाहिराती तुम्हाला मिळणार, प्रत्येक ठिकाणी हॅमरिंग असते, याला हॅमरिंग म्हणतात। तुमच्या मेंदूवर तो मारा केला जातो। आता ग्रामपंचायतीच्या निकालांचं लक्षात घ्या, ज्या वेळेस शिवसेनेने किंवा काँग्रेसने ज्या वेळेस यांना एक जाहीर चॅलेंज दिलं,
तुमच्याकडे 2,000-2,500 साऱ्या ग्रामपंचायती तुमच्या आल्यात, आमच्याकडे 0 आहेत. तर एक काम करा, त्या 2,500 ग्रामपंचायतीची यादी जाहीर करा, त्याची सूची जाहीर करा, आम्हाला कळू द्या नेमके हे 2,500 सरपंच तुमच्या बाजूचे कोण आहेत, आणि नेमके त्या सरपंचांना देखील कळू द्या की नेमके आम्ही तुमच्या बाजूने आहोत. अरेच्या, तुमची यादी पाहून आम्हाला कळतंय की आम्ही तुमचेच सरपंच आहोत. इतकी केविलवाणी अवस्था या भारतीय जनता पक्षाची होऊन गेली आहे. नवल वाटतं मला, तरी हे तोऱ्यात मिरवतात. हे जरी पडले तरी यांच्या टांगा अशा वरती असतात. या भारतीय जनता पक्षाच्या टांगा अशा वर असतात. एकानेही ती यादी जाहीर करण्याचं आव्हान माफ करा स्वीकारलं नाही, एकानेही. आणि जसं हे आव्हान करण्यात आलं त्यानंतर मात्र ह्यांनी त्या साऱ्या टीव्हीवरच्या किंवा वृत्तवाहिनीवरच्या त्या बातम्या काढून टाकल्या. आज तुम्ही पहा, आज कुठल्या मीडियामध्ये त्या बातम्या येत आहेत. सारं शांत झालं. एका दिवसात तुम्हाला काय खेळ करायचा होता तो खेळ सारा तुम्ही करून गेलात. लोकांच्या माइंडवर ते हॅमरिंग तुम्ही करून गेलात. तुम्ही यादी जाहीरच करू शकत नाही, यादी जाहीर करूच शकत नाही, कारण कित्येक ठिकाणी ग्रामपंचायतीवाले तुमच्याकडे येऊन तुमचं थोबाड काळं करतील की आम्ही कधी तुम्हाला पाठिंबा दिला किंवा आम्ही कोण तुमचे. सांगावं जरा, तुम्ही हे यादीत सांगितलंय आमचं नाव, आम्ही तर तुमचे नाहीत. प्रत्येक ग्रामपंचायत तुमच्याकडे येऊन तुमचं थोबाड रंगवेल, काळा आणि लाल एकत्रच करून टाकेल. त्यामुळे तुम्ही अशी यादी जाहीरच करणार नाहीत. त्यामुळे तुम्हाला काय आत्मसुख घ्यायचंय ती यादी पाहून ते घ्या. तुमच्यात एवढाच, तुमच्या बुडात जर एवढाच दम असेल, साधी सिनेटची इलेक्शन घेऊन दाखवा. सिनेट, मुंबई महापालिका म्हणण्यापेक्षा मुंबई विद्यापीठाच्या सिनेटची इलेक्शन तुम्ही लावू शकत नाही, ती रद्द करतात. ते मागे त्या वाघमारे बाई कुठे त्या शिंदे टोळीच्या कार्यक्रमामध्ये गद्दार मेळावे म्हणत होत्या, असा मर्द नसतो तसा मर्द असतो. अरे सिनेटच्या निवडणुका रद्द करणारा मर्द नसतो. तुमच्यात एवढाच दम असेल ना, त्या सिनेटच्या निवडणुका लावा. त्या लावणार नाहीत तुम्ही. तुमच्यात एवढाच दम असेल तर राज्यातल्या साऱ्या महापालिकांच्या निवडणुका लावा. तुम्ही मर्द आहात, लावा. चला मर्दानगी तिथे दाखवूया. अरे विचार करा, तुम्ही मराठ्यांना आरक्षणाच्या त्या सायकलमध्ये, त्या चक्रामध्ये, व्यूहचक्रामध्ये असं गुरफटवलंय. काल परवामध्ये ते शंभूराज देसाई म्हणतायत आम्ही वेगळं देणार आरक्षण, वेगळ्या कोट्यातून देणार. तर भुजबळ म्हणतायत मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यायचं नाही. चालवलाय काय हा खेळ तुम्ही? आणि त्याच्या पुढे जाऊन 52 कुळे, तुमच्या माझ्या भाषेतला कायरन पोलार्ड हा 52 कुळे म्हणतोय भुजबळ बरोबर बोलतायत. म्हणजे भुजबळ जर बरोबर बोलतायत, त्यांचा अर्थ स्पष्ट लक्षात घ्या. ओबीसी विरुद्ध मराठा कसा वाद घालायचा आहे. आणि ह्या एवढ्या मोठ्या मराठा आंदोलनाच्या नंतर तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांच्याकडे जे शेकलेलं वातावरण होतं, भारतीय जनता पक्षावर जे शेकलेलं वातावरण होतं, यातून कुठेतरी एक डॅमेज कंट्रोल करायचा होता. त्यामुळे ह्या ग्रामपंचायतीच्या निकालांमधून ज्यावेळेस ही फुगीर आकडेवारी दाखवण्यात आली, त्यावेळेस हा कुठेतरी डॅमेज कंट्रोल महाराष्ट्राला दाखवता आला. बघा, मराठा आरक्षण आंदोलनाच्या नंतर देखील प्रत्येक गावागावातून भारतीय जनता पक्षाला निवडून दिलं जातंय. जर खरंच या खऱ्या अर्थाने एखादी जरी विधानसभेची निवडणूक लागली असती ना, पोटनिवडणूक किंवा एखादी लोकसभेची पोटनिवडणूक, तर भारतीय जनता पक्षाला त्यांची खरी अवकाद कळाली असती. या ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचं काय? याला कोणीच नसतं. प्रत्येक जण अरे हम तुम्हारेच, आम्ही तुमचेच साहेब, आम्ही तुमच्याच मागे. जो आपली कामं करून देत असतो हे सारे त्यांचे असतात. काल त्या भरतशेठ गोगावलेने मला वाटतं, आणि त्या मला वाटतं जळगावच्या गुलाबराव पाटलाने, या दोघांनी काही जणांना ऍफिडेव्हिट करायला लावले की ऍफिडेव्हिटवर लिहून द्या आता आम्हाला. नवल वाटतं ह्यांचं. कसली भीती आहे यांच्या मनामध्ये? नेमक्या ह्यांच्या मनात डर कसला आहे की हे सारे सदस्य उद्या नाही होऊन पडणार आहेत? कारण ह्यांना माहिती आहेत हे सदस्य माझे नाहीत. तुम्ही सरकारांच्या जीवावर, सत्तांच्या जीवावर, प्रशासनाच्या जीवावर त्यांना डराव धमकाव करणार, निधी देणार नाहीची तुम्ही त्यांना भीती दाखवणार. अशा प्रकारे तुम्ही ही माणसं खेचणार, त्यांच्याकडून तुम्ही ऍफिडेव्हिट करून घेणार. त्या ऍफिडेव्हिटवर लिहून विचारणार की आता तुम्ही आमचे आहात, तुम्ही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. अतिशय लाजिरवाणा प्रयत्न आहे. ते देवेंद्र फडणवीसांचं मी वारंवार एक वाक्य सांगत असतो, कारण तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राला कन्फ्यूज करून सोडायचंय. ज्यावेळेस तुम्ही कामाच्या जीवावर, तुमच्या तत्वांच्या जीवावर, ज्यावेळेस तुम्ही लोकांच्या मनामध्ये आपलं स्थान निर्माण करू शकत नाही ना, त्यावेळेस लोकांना कन्फ्यूज करून सोडायचं. ज्यावेळेस लोक कन्फ्यूज होतात ना, त्यावेळेस त्यांना कळत नाही की काय करावं, आणि त्यात तुमचा फायदा होऊन जातो. इफ यू कॅनॉट कन्व्हिन्स पीपल, कन्फ्यूज पीपल. हे जे देवेंद्र फडणवीसांचं एक वाक्य आहे ना, ते मी कधीच विसरणार नाही. अगदी हा माणूस याच तत्वाने काम करत असतो. मी यांची बरीचशी उदाहरणं लिहून घेतली.
कालच्या ग्रामपंचायतीच्या निकालातली. पण मी विचार करतोय हे सगळं का सांगावं आपण लोकांना, कारण आपण सांगितल्यानंतरच सगळ्यांना कळणार आहे का? आजची जनता ही सुज्ञ आहे, यांना सगळं कळतं, सत्य काय असत्य काय सगळं कळतं, गावागावातलं राजकारण काय हे देखील यांना कळतं. जर जनता ही तेच म्हणते, तुमच्यात जर खरंच एवढा दम असेल तर तुम्ही निवडणुका लावा. महाराष्ट्रातल्या ज्या नगरपालिका असतील किंवा नगर परिषदा असतील किंवा महानगरपालिका असतील त्यांच्या निवडणुका लावा, कारण त्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले जातात. तिथे तर तो सदस्य नाही म्हणू शकत नाही आणि तिथे खुली आकडेवारी असते. तिथे जर एखादा पक्ष तळाला गेला तर त्याला आत्मचिंतन देखील करावं लागेल, कारण त्याला आकडेवारी समोर दिसते. तशा निवडणुका तुम्ही लावणार नाहीत. तुमच्याकडे आला होता चान्स अंधेरी पूर्वेत, शिवसेनेने ती जागा मारली. तुम्हाला कसब्यात चान्स आला होता. तुम्ही पाहिलात ना, महाराष्ट्रात ज्या ज्या पोटनिवडणुका झाल्या सगळीकडे तुम्हाला धोबी पछाड मिळालेला आहे. त्यामुळे तुम्ही जोपर्यंत तुमच्या मनात ते शाश्वती येणार नाही तुम्हाला की खरंच आमच्या बाजूने वातावरण आहे, कारण प्रत्येक अशा गोष्टीनंतर तुम्ही सर्वे करता, तुम्ही सर्वे करण्यात अतिशय माहिर. त्या सर्वेचा निकाल जोपर्यंत तुमच्या बाजूने येत नाही, भारतीय जनता पक्षाच्या बाजूने, तोपर्यंत त्या भागात तुम्ही निवडणुका लावत नाहीत. आणि हेच कारण आहे, भारतीय जनता पक्ष जोपर्यंत महाराष्ट्र त्याचं लक्ष इतर गोष्टींवर जात नाही, एखादी गोष्ट घडवून देखील आणली जाऊ शकते, तोपर्यंत भारतीय जनता पक्ष कधीही निवडणुका लावणार नाहीत. हे ढाब्यावरच्या पत्रकारांना घेऊन ते मागे बावनकुळे म्हणाले होते, ढाब्यावर घेऊन जा, त्यांना चहा पाणी करा वगैरे वगैरे काय काय म्हणाले होते बावनकुळे. त्या ढाब्यावरच्या पत्रकारांच्या मीडियावरच्या त्या फुगीर आकडेवाऱ्यांना दाखवून तुम्ही स्वतःला बेडकाचा जो बैल करून दाखवायचा प्रयत्न कराल तर तुमचा तो बैलही तुम्हाला लखलाभ आणि तुमचं बेडूकही तुम्हाला लखलाभ. त्या बेडकाचा बैल झाल्यानंतर त्याच्या टाचणी मारायचं काम मात्र शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि पर्यायाने महाविकास आघाडी अतिशय इमाने आणि इतबारे करेल. एवढंच बोलतो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, काळजी घ्या.